दुसरीकडे बुलढाण्यात मात्र पावसानं पाठ फिरवली। जिल्ह्यात 44 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय। सरासरीच्या 30% पेरणी झाल्याचं कळतं। शेतकऱ्यांना दमदार पावसाची सध्या प्रतीक्षा आहे। ईश्वराजवळ आज एक प्रार्थना केली की हा खरीपाचा हंगाम सोयाबीन कापसाचा शेतकऱ्यांना चांगला आला पाहिजे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली। आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळू देणं आणि कर्जमुक्ती देण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना हे परमेश्वरा तुम्ही द्या, अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी त्या ठिकाणी केली। आज पुन्हा एकदा मातीमध्ये रमलो। शेणामुताचा वास जो आमचा ऊर्जा देणारा वास आहे तो अंगाला लागला, हाताला लागला। त्यामुळे एक नवी ऊर्जा लढायला आज या ठिकाणी मिळाली आणि शेताभातामध्ये सगळ्यांशी बोलता आलं, शेतकऱ्यांशी बोलता आलं, शेतात मातीमध्ये रमता आलं। मला एक वेगळी ताकद घेऊन मी पुन्हा एकदा निघालेलो आहे। 43.10 मिलीमीटर जो की महिन्याच्या सरासरीच्या 30% आहे, इतकाच पाऊस झालेला आहे। परंतु ही सर्वसाधारण परिस्थिती असली तरी काही तालुक्यांमध्ये पर्जन्यमान हे चांगल्या प्रकारे आहे आणि ज्या ठिकाणी वापसा झालेला आहे अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी सुरुवात केलेली आहे। आज रोजी जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सरासरी पेरणी खालचं क्षेत्र हे 7,35,000 हेक्टर इतकं आहे। आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये 1,69,000 इतक्या क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या 23% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। शेतकरी बांधवांनी कुठल्याही एका विशिष्टच वाणाची मागणी करून ती गैरसोय करून घेऊ नये। बाजारात उपलब्ध असलेलं सर्वच वाण हे चांगल्या दर्जाचं आहे, त्याचा शेतकऱ्यांनी नवीन वाणाचा सुद्धा अंगीकार करावा असं आवाहन शेती विभागामार्फत करण्यात येतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।